वाचून मग नाणेघाटच्या रिव्हर्स वॉटरफॉलच्या जवळ हे सगळे पॉईंट आहे. तिथं पाण्यामध्ये आपण एन्जॉय करतो. हे समोर जे दिसते ते आहे जीवधन आणि जीवधनच्या अगदी जे दिसते ते वानरलिंगी सोडता. आज भी मेरे पास उस कागज की राख सही सलामत है, यूं समझ लो. एवढं अप्रतिम आणि एवढं सुंदर जेवण आहे ना, आता पण मी कुठंच नाही खाल्लं एवढं. अरे वा, फक्त घरी ना घेऊन जाता इथेच ठेवावं लागेल. काळ्या गोंगाडीची खंडेरायाला आवड, काळ्या गोंगड्याची खंडेरायाला आवड. जराशी लाजत मोरडत येना सखे ग साजनी येना. त्यालाच येऊन सगळ्यांना चावतो, म्हणजे त्यानं शेजारच्याला नाही चावत, त्याला सगळं येऊन चावतात. निसर्गातल्या फार गमती जमती आहेत. बिबट्या आमच्याकडे फार बिबट्या बदनाम झाला. पृथ्वी तलावर आपल्या भारत देशामध्ये चित्ता नावाचा प्राणी नामशेष भारतामधून मध्यंतरी 8 चित्ते आणले होते, ते पण त्यांना वातावरण शूट झालं नाही, गेले. चांगली संकल्पना होती, असे प्राणी यायला पाहिजे. सिंह बोटावर मजने एवढे, पट्टेरी वाघ बोटावर मजने एवढे. आता राहिलाय फक्त बिबट्या. बिबट्या जागला तर माणसाला प्रॉब्लेम आहे, बिबट्या मिळाला तर शेतीला प्रॉब्लेम आहे. बिबट्या मिळाला तर कशाला प्रॉब्लेम. सायंकाळच्या व्याख्यानानंतर थोड्याच वेळात आमचे सर्वांचे जेवण सुरू झाले. दिवसभर ट्रेकिंग करून सर्वजण थकले होते. आता सर्वांना ओढ लागली होती जेवणाची आणि मस्तपैकी सर्वांनी जेवणावर ताव मारला. अड्राय ट्रेक जंगल ट्रेक दरम्यान आमचं रात्रीचे जेवण चालू आहे. सगळे आयर वगैरे काय करायचं नाही, जेवण जायचं आहे. जेवण कसं सांगायचंय फक्त बेस्ट आहे. एवढं अप्रतिम आणि एवढं सुंदर जेवण आहे ना, आता पण मी कुठंच नाही खाल्लं एवढं. अरे वा, काय काय मेनू काय काय जेवणात. शिरा आहे, हलवा एकदम बेस्ट, दाल राईस आहे आणि पनीरची भाजी आहे, मिक्स व्हेज आहे आणि वांग्याची भाजी, सॅलड आहे, पापड आहे आणि गरम गरम चपाती. जबरदस्त जेवणावर खुश. अप्रतिम अप्रतिम. आज 13 जुलै 2024 आम्ही अड्राय जंगल ट्रेकला आलो होतो आणि आजच सरस्वती मॅडम यांचा वाढदिवस आहे. योगायोगाने आज आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतोय. तृप्ती आणि अक्षय यांचं दोघांचं लग्न आहे, त्यांच्या मंडपामध्ये यांचा आज वाढदिवस साजरा आम्ही करतोय. पहिल्यांदा केक कापून आपण साजरा करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर सरस्वती, हॅपी बर्थडे टू यू. आणि वाढदिवस साजरा केल्यानंतर इको फ्रेंडली क्लब विशेष करून डॉक्टर संतोष तळवे यांच्याकडनं गणेश गणरायांची जुगाड करून प्रेम भेट देण्यात येत आहे. फक्त घरी न घेऊन जाता इथेच ठेवावं लागेल. आज बाईचा वाढदिवस आहे, त्यासाठी मी गिफ्ट आणलेलं आहे, ते मी आता त्यांना देत आहे. मी आनंद मानून घ्यावा. मोर हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. फॅमिली कडे आता ओपन करायचं नाही कसं गेलं घरी घरी आराध्यापाशी. आम्ही सगळे गिफ्ट आराध्याच्या समोर ओपन करत असतो, त्यामुळे आराध्यासोबतच करतो. गुड मॉर्निंग, जय शिवराय. आज आमच्या ट्रेकचा दुसरा दिवस. जुन्नरमध्ये नाणेघाटाला जायचं आहे, तिथून रिव्हर्स वॉटरफॉल बघायचं आहे आणि तिथून जायचं आहे लेण्याद्रीच्या गणपतीला दर्शन घ्यायला. आणि आत्ता नाश्ता सुरू आहे आमचा. मस्तपैकी उपीट बनलेला आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. रात्री मॅडमला सोडून वाढदिवस साजरा करताना मला प्रचंड दुःख होत होतं, पण हे थकलेले आहेत सगळे. हे सगळे थकलेले असे करतात, हे अन्याय करतात मॅडम. सगळे थकलेले आहेत. लेडीजच्या बाजूने उभा असते, मग सगळ्यांचा एवढा आनंद द्विगुणित करतात. आपल्या विषयाचा आनंद द्विगुणित करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांनी का बसल्याचा एवढा काही फायदा नाही.
शब्द चांगलं सांगा, पेटवू नका फक्त. त्यांनी गप्प बसते, त्याचा गैरफायदा नाही, घेऊ समजून नका. घेतो. मी नका नसताना मॅडम जरी कॉल केला असताना या खाली. हो, तिला चालतही नव्हतं रात्री, काय सांगा, उचलून घेऊन गेलो. दाखव डेमो दाखव. नाही एवढे सगळे बाकीचे प्लॅनिंग केला, तुमच्या घरच्यांचं प्लॅनिंग करता का नाही आलं? तिकडे केक घेऊन का नाही गेला तुम्ही? ते आठवणीत का नाही ठेवलं तुम्ही? एवढा सगळ्या व्यापात तुम्ही विसरलाच कसं काय? आता काय करते, घरी जातो का नाही की तुम्ही? त्याची फाईल द्यायची, आता दुपारी छान सेलिब्रेट करायचं. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उपीट तर खूप छान आहे. थोडंच घेऊन खाणार होतो पण आता खूप छान लागले, डबल घेऊ शकतो मी. आणि नाश्ता तर सगळे करत आहेत. थोड्या वेळात आम्ही नाणेघाटात येणार आहे. काल प्रचंड पाऊस झाला, थकले आम्ही, ओले भिजलोय. आज छान ऊन पडलंय, त्यामुळे आम्हाला आणखीन फ्रेश वाटत आहे. जरा मंज पाहिजे असं पूजा म्हणली, म्हणजे कन्नडमध्ये त्याला धुके म्हणतात. मंज दिसे नाही म्हणले, मला आपला अंधूक दिसे नाही, ब्लड दिसे नाही, पण तिला धुके लागणार आहेत. पण धुके आता 100% नाणेघाटात आपल्याला भेटतात. नाणेघाट आणि धुके हे समीकरण आहेच. उपीट उपमा तर खाल्लो, पण आदरणीय सराटे मॅडम यांनी आम्हाला आग्रहाने वडापाव दिला, प्लीज म्हणून. जबरदस्ती आणि नाही मग म्हणताही नाही, हां. कारण त्यांना सोडून वाढदिवस केल्यामुळे आता आम्हाला जरा नमतं घ्यावं लागतं. त्यांना तुम्ही दुपारी मॅगी वडापाव खायला ठरलंय आमचं. नाश्ता झाल्यानंतर आम्हा सर्वांचा बस प्रवास सुरू झाला. जुन्नर मार्गे आम्ही नाणेघाटला जाणार होतो. ट्रेकचे हे दुसरे दिवस असल्याने सर्वांची एकमेकांसोबत चांगलीच ओळख झाली होती आणि बसमध्ये धमाल मस्ती सुरू झाली. साई समता मरून फ्रेश झाल्यानंतर आम्ही चहा नाश्ता केला. त्यानंतर गाडीत धमाल मस्ती करत आम्ही पोचलो आता नाणेघाटामध्ये. नाणेघाटात आम्ही आलोय. सगळे सर्वत्र धुके, धुक्यामध्ये ग्रुप फोटो व्हायला पाहिजे. चला. यस, सर्वत्र धुकेच धुके आहेत. आज संडे रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही आता नाणेघाट, रिव्हर्स वॉटरफॉल आणि रांजण बघणार आहोत. पहिल्यांदा ग्रुप फोटो होईल. नाणेघाटच्या रिव्हर्स वॉटरफॉलला आम्ही चाललोय. धुके आहेत दाट. मागे इको फ्रेंडली क्लबचा संपूर्ण ग्रुप येतोय. आपण तुम्ही पाहताय, पाऊस आहे, धुके आहेत, पाण्यातून जावं लागणार आहे पाणी क्रॉस करून. काळ्या गोंगाडीची खंडेरायाला आवड, काळ्या गोंगड्याची खंडेरायाला आवड, काळ्या गोंगाडीची खंडेरायाला आवड, काळ्या गोंगड्याची खंडेरायाला आवड. थोडंसं चालून एक 15 ते 20 मिनिटं आम्ही आलोय नाणेघाटच्या रिव्हर्स वॉटरफॉल या ठिकाणी. दाट धुके असल्यामुळं रिव्हर्स वॉटरफॉल काय दिसत नाहीये, पण वातावरण छान आहे, एक नंबर. आणि
इको फ्रेंडली क्लबचे लोक जिकडे तिकडे ऑलरेडी गेलेत. काही लोक वरनं खाली येत आहेत अजून. भारी भारी काय काय करायला लागले. आमच्या डॉक्टर मॅडमला सगळेजण फॉलो करत आहेत. डॉक्टर मॅडम, सराटे मॅडम असं काहीतरी गाणं वगैरे असं म्हणायला लागलेले आहेत. त्यांचा उत्साह नेमका काय हे आता आपण सराटे मॅडमकडे जाणून घेऊ. मॅडम काय वाटते नेमकं तुमच्या मनात आता नेमकी काय भावना आहे? वाव, अप्रतिम इथला सीन आहे आणि जीवनात पहिल्यांदाच असा म्हणजे धुक्याचा आणि असा एवढा एनर्जेटिक ग्रुप आहे आमच्या बरोबर. त्यामुळे खूप फ्रेश झालंय आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आणि तुम्हाला बघून सगळे लोक प्रेरणा गेलेत काहीतरी. येस येस येस. आणि मॅडम पण आहेत माझ्या बरोबर. त्या डॉक्टर मॅडम एवढ्या एन्जॉय करतात की आम्हाला पण त्यांच्यामुळे प्रेरणा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरे आळवी. येस येस. आता काय बोलायचं आम्ही बोलू शकत नाही त्याने बोलतो. नाणे घाटात आता धुकं थोडंसं उजडलेलं आहे आणि या ठिकाणचं चित्र मी आता तुम्हाला दाखवतोय. हे पहा, नाणे घाटात पूर्णपणे धुकं निघालेलं आहे. जबरदस्त वातावरण या ठिकाणी आहे. गर्दी पण आहे. वॉटरफॉल दिसत आहेत. रिव्हर्स वॉटरफॉल पण दिसतोय. मस्त मजा. वाव. आल्यानंतर हे काहीच दिसत नव्हतं. म्हणजे किती लोक आहोत, कुठे आलोय काहीच दिसत नव्हतं. पण आत्ता पूर्ण धुकं निघालेलं आहे. आणि इकडं बघा हे झाडावर सोडून यांचं काय सुरू आहे. बघा इकडं काहीतरी नाणे घाटावर गो वा लावली एकदम जबरदस्त. हे समोर जे दिसते ते आहे जीवधन आणि जीवधनच्या अगदी जे दिसते ते वानरलिंगी सोडता. आणि त्याच्यावर जीवधनवर मी गेलो 3-4 वेळेला. जबरदस्त ट्रेक असतो. सर काय सांगाल, कसं वाटतंय? कसं आहे, जीवधनावर आम्ही गेलोय ते वरनं बघितलंय ते सुळका. पण आता खालून धुक्यात हरवला होता. समोर तो आहे माहित नव्हता आम्हाला. पण आता धुकं निघाल्यामुळे सगळं दिसतंय नेमकं कुठं आलोय आहे, किती गर्दी आता समजते. आणि खूप छान आल्हाददायक वातावरण आहे एकदम. कसं वाटतंय? मस्त एकदम. हा, जीवधनवर मी पण गेलेलो आहे. आता ते सुळका बघून खूप मस्त वाटतं. जबरदस्त. सरस्वती बघा तिथं छत्रीच्या प्रतीक्षित आहे. इको फ्रेंडलीचा ग्रुप आहे. बाकीचे बरेच मेंबर. पूजा मॅडम कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय बघायला. फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र दिस जरा थोडंसं बेंगलोर रिटर्न आहे. नाणेघाटच्या रिव्हर्स वॉटरफॉलच्या जवळ हे सगळे पॉईंट आहे. तिथं पाण्यामध्ये आपण एन्जॉय करतो. नमस्कार, जय शिवराय. आता आम्ही आहोत नाणे घाटामध्ये. जो आता आपण हा मार्ग पाहतोय त्या सातवाहनकालीन हा मार्ग आहे. आणि तेव्हा इथून लोक वाहतूक करायची घोड्यावरून, खेचरावरून, गाढवांवरून. म्हणजे समुद्रमार्गे कोकणात आलेला माल या वाटेने देशावर म्हणजे पुण्यामध्ये, महाराष्ट्रात आणि दिल्लीकडे जायचा. ही एकच वाट तेव्हा होती. आता जसं आपल्याकडे वेगवेगळ्या घाट आहेत, तामिनी घाट, माळशेज घाट, तसं एकच नाणेघाट होता. आणि इथं या नाणेघाटाच्या वर, इकडून वर गेल्यानंतर एक रांजण आहे. त्या रांजणामध्ये नाणी टाकली जात होती. तेव्हाची जी नाणी होती, त्यामुळं नाणेघाट म्हणून नाणेघाट पडलेला आहे. आणि याच्यावर हे जे आहे हा नाणाचा अंगठा आहे. अशा अंगठ्याच्या आकाराचा तो दिसतो, त्यामुळं नाणाचा अंगठा म्हटलं जातं. अतिशय पाहणारं हे दृश्य मस्त वाटतंय सगळं इकडे येऊन.
नाणेघाट पाहून आम्ही आलोय आता एका ठिकाणी जेवणासाठी. रानमळा हॉटेल आणि या हॉटेल ओनरचं आडनाव कोकणे आहे. हॉटेलच्या ओनरचं आडनाव कोकणे असल्यामुळं काय काय मेनू सांगा. शेवभाजी, स्पेशल शेवभाजी आणि काय बटाटा रस्सा, बटाटा रस्सा, मटकी बटाटा मिक्स, शेवयाची खीर आणि पुढे पुढे खीर खीर खायचं कसं सोबत भाकर भात काय भाकरी भाकरी इकडे भाकरी आहे डायरेक्ट लोणचं आहे डायरेक्ट. सर टेस्ट कशी आहे? एक नंबर जबरदस्त एकदम थोडं भर पावसात आलो थकून आपण आणि जेवण मिळालं गरमागरम भाकर ते हे आणि ते पण तांदळाची भाकर शेवट रे. नाणेघाटातून आता आम्ही आलोय गणेशाचं दर्शन करण्यासाठी लेण्याद्रीला. समोर जी डोंगर दिसते त्या डोंगरामध्ये लेण्याद्रीचे लेण्या आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी गणरायाचं दर्शन करायचं आहे. चला मी आता तुम्हाला गणरायाचं दर्शन घडवतो आणि त्या ठिकाणून दिसणारा सुंदर शहराचं सुंदर दृश्य सुद्धा पाहूया. नाणेघाटानंतर दुपारचं जेवण केल्यानंतर आम्ही आलोय अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या गिरिजात्मज गणपतीला. समोर दिसते ते लेण्याद्री आहे आणि हे लेण्या एका लेण्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे. या ठिकाणी आम्ही थोड्या वेळापूर्वी होतो. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना तोंडाने ओम म्हणत श्वास सोडायचा आहे आणि ओम म्हणताना ओमचे व्हायब्रेशन्स ॲब्डोमेन कडनं ब्रेन पर्यंत जाताना आपल्याला जाणवतात. बहुत कुछ लिखा था उस कागज पे मैंने, बहुत कुछ लिखा था उस कागज पे मैंने, जिस कागज को तूने बिना कुछ पढ़े बेरहमी से जला दिया. बहुत कुछ लिखा था उस कागज पे मैंने, जिस कागज को तूने बिना कुछ पढ़े बेरहमी से जला दिया. आज भी मेरे पास उस कागज की राख सही सलामत है. आज भी मेरे पास उस कागज की राख सही सलामत है. यूं समझ लो नीले लफ्ज बस काले हो गए हैं. गणपती बाप्पा मोरया. लेण्याद्रीचा गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही खाली आले. आता शॉपिंग चालू आहे मस्तपैकी. काय काय घेतले पहिला आम्ही यायच्या आधी ऑलरेडी वहिनीने शॉपिंग करून ठेवलेले आहेत. उलटा आहे ते सरळ गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर आईनं पण ब्रँड न्यू पर्स घेतलेली आहे. पूजा आराध्यासाठी चॉकलेट घेतलेली. आता किचन हा मग कॅश देतो. शॉपिंग चालू आहे आणि आपले सदस्य पण शॉपिंगला गेलेत. म्हणजे शॉपिंग आहे अगदी पेढ्यापासून दोऱ्यांपासून हारापासून किचनपासून फ्रेमपासून तर वेगळंच सेक्शन आहे एकदम पर्स घेण्यासाठी. तिथं आई ऑलरेडी गेली होती आणि थोड्या वेळात आमचं जेवण सुरू होईल. अष्टविनायक आहे मागून. अष्टविनायकपैकी लेण्याद्रीचा गणपतीला आलो आहे आम्ही आणि इथं काही शॉपिंगचे स्टॉल आहेत. तिथे मी काही शॉपिंग केली आहे थोडंफार आणि सगळ्यांचं व्यवस्थित दर्शन झालं आहे. खूप छान वाटतं. आई कसं वाटतंय? छान वाटतंय. पांडुरंगाची मूर्ती घेतली आणि उद्या वारीला जाणार पूजा कैसा लग रहा है आपको? खूप आवडतात. आपको कैसा लग रहा है? मला छान वाटत आहे. इथं लेण्याद्री बघायला गेलो. किती 300 स्टेप्स होते ना तेवढं सगळे गेलो. परत मी माझा पाय दुखत होता तरी पण मी 300 स्टेप चालत गेलो. गणपतीला बघितलो, दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. काय सांगितलं? काय सांगितलं? मेडिटेशन करायचं सांगितले. त्याचं योगा कसं करायचं, त्याचं बेनिफिट काय. नाही आई काय म्हणते?
गणपतीला काय नवस केलं का? नवस केलं होतं ना. एवढं काय नवस केलं नाही. मी आधी गणपतीला प्रेयर जास्त करत नाही. केलं तर मी सगळ्यांसाठी करतो. आणि एक गोष्ट, पूजाला अष्टमी म्हणजे फक्त एकच गणपती वाटलं होतं. हा, मला एकच वाटलेलं. नंतर ना कळालं की अष्टमी 8 ठिकाणी 8 गणपती. ठिकाणी 8 गणपती असतात. त्यापैकी आज एका ठिकाणी आपण आलोय. शॉपिंग नंतर जेवणाची आमची तयारी सुरू आहे. तर जेवण मांडतात. तत्पूर्वी अरे व्हिडिओ आहे बाळा. येस, ओके. कॅमेरामॅन फोकस. चला मग गडा. चला मला काय प्रश्न तिचा? विचारा तुम्ही. बेस्ट ट्रेक कोणता आतापर्यंत? ट्रेकिंगला आधी गेली का? ट्रेकिंगला गेली. मी दुसऱ्यांदा आला होता राहिला 10 दिवसानंतर. फिरवत होते बाटली फिरवत उत्तर दिली. सगळं आहे आयुष्यात, सगळं आहे. तू एवढं का जुडाला मग? तिला सध्या मी तरी दोन्ही जाऊन रुपा मॅडमचा चष्मा करून तुला घालून दाखव. लाल ओढणी घेतली. लाल ओढणी त्यांचा चष्मा तुला घालायचा. काढून तुला घालून छान मस्त. म्हणून नाव नाही घेणार. पालक आले ना अशी बसून. कसं मॅडम माहिती आमचं कॉलेज आहे ना, एवढं सुंदर आहे. तुम्हाला सांगते काही प्रॉब्लेम नाही. तिला फक्त सांगा फर्स्ट इयर पास व्हा, नंतर आम्ही बघून घेऊ शकतो. बोलते ना आणि पुढचा पॅरेंट्स म्हणतो हे आमच्या स्कूलचं तुझी कसली भारी आहे चोडी. हो मॅडम, तुम्हाला मी सांगते आमच्याकडे ना हे आहे ब्रांचेस. मुलं आमची परदेशात जातात. स्कॉलरशिप मिळते त्यांना 70 लाखाची. तुमच्या मुलीला पण मिळेल बरं. खूप हुशार आहे. हा ठीक आहे, चला तुम्ही थोड्या वेळाने भेटू. त्यामध्ये काय काय आपण पाहूया. ताट आहे, वाटी आहे, भेंडी मसाला स्पेशल, त्यानंतर मटर पनीर बरोबर ना, चपाती, जिरा राईस मस्तपैकी, डाळ आणि स्वीट खीर आहे. हां बासुंदी वा, पापड आणि सलाड पुढचं मस्त जेवण. चला जेवण सुरू झालेलं आहे. या मस्त मस्त.
खूप छान असतो. त्याच्यासोबत सहनशीलता ही एक गोष्ट शिकलेली आहे. कारण जाताना तर खूप छान वाटलं की नाही हा ठीक आहे, होतंय. पण जेव्हा रिटर्न यायची विचार डोक्यात आले ना माझ्या, तेव्हा असं झालं की नाही मी नाही करू शकणार, मला कुणीतरी घेऊन जावं. पण म्हणलं स्वतःला सांगितलं की नाही करायचं, असं अवरीबल आहे. इथून पुढं सगळ्या ट्रेकला तुला जायचं, त्याच्यामुळे तुला हे करावंच लागणार आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला माणसं असतीलच आपल्यासोबत असं नाहीये, किंवा त्यामुळे कधीतरी स्वतःसोबत जाणंही गरजेचं असतं. प्रत्येक वेळेस माणसं असतीलच असं नाहीये. माझं नाव स्नेहा आणि जसं डान्स आवडतं तसं मला फिल्म्स पाहायला पण खूप आवडतं. तर मग फिल्मी लुक आवडतो आणि इथं सगळीच फिल्मी आहेत. एक आणि असं वाटत नाही की ही फिल्म आहे ना माझ्या आवाक्याच्या बाहेरची. ही फिल्म माझी स्वतःची अशी वाटते की सगळे मेन कॅरेक्टर आहेत, सगळ्यांचे सगळे गुण आहेत, सगळे ते एक एक करून एक्सप्लोर करतायत, सांगतायत, फिरतायत. ओळखी नाही होत आहेत तरी सुद्धा नवीन ओळखी बनतायत. साची म्हटली होती मला खूप भारी टीम आहे दीदी, जा तू. कळते आता ते का बोलली तुम्ही अशी. सगळ्या जणांचे वेगवेगळे गुण आहेत, एकदम मस्ती मजा चालू आहे. आम्ही मागे दंगा घालतोय, पुढचे नाहीतर बऱ्याच वेळा पॅरेंट्स असले की ते म्हणतात गप्प बसा. पण आता असे जर पॅरेंट्स असतील तर काहीच प्रॉब्लेम म्हणजे डबल आहे. सगळ्यांनी आपले टॅलेंट दाखवले, मेडिटेशन केलं, ते एक नवीन अनुभव होता. म्हणजे एवढं पटपट जगायची सवय लागली आहे ना की बोलताना पण पटपट बोलतो, श्वास घ्यायला पण नको होतो. पण त्या जीवनात पण तुम्ही तेवढं शांत कसं राहायचं, स्वतःला काम कसं करायचं, हे सगळं शिकायला मिळालं. ओव्हरऑल ट्रिप टौका होती. मी दरवेळेस इथं कुठेतरी पुढे बसते आणि सगळ्यात मोठ्यात बसत असते. पहिल्यांदा मागे बसले आणि एवढी मज्जा आली की बस. म्हणजे एवढा कडक ग्रुप आहे ना तो, भाई मी ह्याच्या आधी एवढी कधी ट्रेकिंगला मज्जा केली नव्हती. हे आम्ही सगळे जे 10 जण आहेत ना मागचे, ते बेस्ट आहे. म्हणजे हे जे 12 जे आहेत करंटली, त्यांचे किस्से म्हणजे त्यांची मस्ती भाई एकच नंबर. म्हणजे खूपच मस्ती करतात सगळे. माझं नाव गौरी. ट्रेकला यायच्या आधी असं वाटत होतं की आपल्याला जमेल नाही जमेल, चढू शकू नाही शकू. पण आल्यानंतर असं वाटलंच नाही की म्हणजे आपण पहिल्यांदा आलोय आणि यांना ओळखत नाहीयेत. पण मला एक सगळ्यात भारी वाटणारी गोष्ट म्हणजे ह्या ट्रेकची, ही जे आपलं इको फ्रेंडली क्लब आहे त्यांच्याबद्दल मला बोलायचंय की अशा कोणत्याच ट्रिपमध्ये असं होत नाही की सगळ्यांना एवढं बोलकं ठेवतात. कोणत्याच ग्रुपमध्ये असं होतच नाही. कारण मी खूप वेळेस गेलेली आहे ग्रुपमध्ये, पण असं कधीच झालेलं नाहीये. सगळेजण असे ट्रिपला येतात, आपापले मोबाईलमध्ये घेऊन बसतात, उतरतात, फिरून येतात, परत बसतात. आपल्या आजूबाजूला आपल्या मागे कोण बसलेलं असतं हे पण कोणाला माहित नसतं एवढ्या मोठ्या ट्रिपमध्ये. पण ह्या ट्रिपची एक खासियत आहे की सगळ्यांना एवढं बोलकं केलंय ना की खरंच मी माझ्या भावाचं पण सांगेल की तो कधी बोलत नाही असं, पण तो येऊन बोलला समोर, मला ते पण भारी वाटलं. कारण की तुम्ही केलंच आहे असं बोलतो. पहिल्यांदा मी थँक्स म्हणेन माझ्या मिस्टरांना की त्यांनी मला जाण्याची मला परवानगी दिली आहे. आणि माझा हा इको फ्रेंडली बरोबरचा दुसरा ट्रेक आहे. पहिला भीमाशंकरचा होता, आम्ही तिघींनीच मिळून केलेला होता. त्याच्यापेक्षाही हा ट्रेक अतिशय उत्तम केला सर. अगदी वेळच्या वेळी सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि शेवटचं जे आत्ताचं रील झालं ते खूप जबरदस्त होतं. इको फ्रेंडली बरोबर प्रत्येक वेळेस तेवढीच मजा येते. प्रत्येक वेळेस भरपूर काही मेंबर एक नवीन कुटुंबात ॲड होत जातात, कुटुंब वाढत जात आहे आणि खूप मजा आली. त्याच्या या ट्रेकची मला एक खासियत अशी सांगावी वाटते की आत्मीयता, आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा जो म्हणतो ना ती गोष्ट ह्याच्यामध्ये होते सगळ्यांमध्ये. एकामेकाबद्दल जे आत्मीयता असायची की नाही हा आपल्या ग्रुप मधले आहेत, हे आहेत, असं कधी असं कंजेस्टेड काहीच कुणाला वाटलं नाही. अगदी बिनधास्त सगळे होते. इव्हन डान्स करताना कुठं कोण मागे राहिले किंवा फोटो काढताना आपण हक्काने म्हणायचो बघा काढा हे काढा, असं कंजेस्टेड वाटलंच नाही आपल्याला, कोणालाच नाही वाटलं. आणि सरांनी तर प्रत्येक गोष्ट अगदी मी गेले 20 वर्ष झाले मी सरांनाच बोलले की सर मी अशा 5-7
ट्रिप स्वतः महिलांच्या मी 45 आणि चटचटकर ट्रॅव्हलच्याच गाड्या असणार आणि मी करायचे ऑर्गनाईज. ते किती कष्ट लागतं आणि किती गोष्टी मला माहिती आहेत, पण ते अगदी अतिशय सुंदरपणे दोघं भावांनी त्यांनी केलेले आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या टीमने मी केले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. हे सगळं आणि सगळं श्रेय जातं खरंच जे मॅनेजमेंट करतं, जे ऑर्गनाईज असतो ना त्याला जातो. कारण तो खूप नियोजनबद्ध करावा लागतो, टायमिंग मध्ये संपवावा लागतो आणि त्यांना त्या लोकांना प्रेशर असतो. आणि अतिशय म्हणजे छान यासाठी की तुम्ही सगळे आला म्हणूनच हा ट्रेक अतिशय सुंदर मिळालाय सगळ्यांना आणि सगळेच अप्रतिम आहेत ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने सुंदर आहात. आणि हा ग्रुप मला वाटतंय सर शेवटच्या श्वासापर्यंत आपण अगदी छान सरांबरोबर एन्जॉय करूयात प्रत्येक ट्रेक. आणि समर्थन हीच प्रार्थना राहील की मला की प्रत्येक ट्रेकला आमच्या सगळ्या फॅमिलीला अजून एकत्र करा आणि अशीच एनर्जी द्या आम्हाला.